नमस्कार. मुंबईच्या रस्त्यांवर प्रवास करणाऱ्यांसाठी आणि रिक्षा टॅक्सी चालकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. 1 मे 2026 पासून म्हणजेच येत्या महाराष्ट्र दिनापासून संपूर्ण राज्यात एक नवा नियम लागू होत आहे. परिवहन विभागाने आता स्पष्ट केलंय की ज्या चालकांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येते, त्यांनाच आता रस्त्यावर रिक्षा किंवा टॅक्सी चालवता येईल. नवीन परवाना हवा असेल किंवा जुन्या परमिटचं नूतनीकरण करायचं असेल तर 1 मे 2026 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर मराठीची चाचणी बंधनकारक असेल. हा नियम फक्त साध्या रिक्षांनाच नाही, तर ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित टॅक्सी चालकांसाठीही लागू आहे. जर चालक मराठी चाचणीत अपयशी ठरले तर आरटीओ त्यांचं परमिट कायमस्वरूपी रद्द करू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेमुळे होणारे वाद टाळणे आणि स्थानिक भाषेचा सन्मान राखणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही रिक्षा संघटनांनी या नियमाला विरोध केला असून 4 मे पासून संपाचा इशारा दिला आहे. तर लक्षात ठेवा, 1 मे 2026 पासून मुंबईच्या रस्त्यांवर आता मराठीचाच डंका वाजणार. सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय तुम्हाला कसा वाटतो? कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.